मित्रांनो नमस्कार. 2019 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ हा एक नवीन प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सभांमध्ये आणला. नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहे आणि भाजप याच्या विरोधात त्यांनी अक्षरशः रान उठवलं होतं सभा घेऊन. आता व्हिडिओ पार्ट नंबर 2 म्हणजे लाव रे तो व्हिडिओ पार्ट 2 तुम्हाला कदाचित आज संध्याकाळी पाहायला मिळणार. नमस्कार, मी अमित जोशी वृत्त दिनांच्या माध्यमातून आज पुन्हा रविवार तुमच्या समोर आलोय. नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची एक जंगी सभा झाली आणि ती सभा विक्रमी झाली कारण मोठ्या संख्येने लोक आणि कार्यकर्ते या ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी आले होते. आज संध्याकाळी 7 वाजता डबल धमाका हा मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार. त्याला कारण असं आहे की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची संयुक्त सभा ही शिवतीर्थावर होते. शिवतीर्थ म्हटलं की सगळ्यांना आठवतात दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण हे एक छोटं मैदान नाही तर मुंबईतलं सर्वात मोठं मैदान. म्हणजे हे मैदान जेव्हा भरतं तेव्हा लोकांना कळतं की हे शक्ती प्रदर्शन आहे. मग तो करणारा नेता किती मोठा असेल याची प्रचिती मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला येते. आणि ती प्रचिती घडवून आणणारे फक्त एकच नेते होते, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे. त्यांना ऐकण्यासाठी केवळ त्यांच्याच पक्षातले नव्हे तर विरोधी गटातले जी लोक होती ती देखील येऊन तिकडे बसायची आणि त्यांचं भाषण ऐकायचं. त्यानंतर ती प्रथा चालू ठेवली. ती प्रथा राज ठाकरे यांनी. तुम्ही जर राज ठाकरे यांची भाषणं ऐकली, त्यांच्या सभा बघितल्या तर शिवतीर्थावर त्यांच्या सभांनाही चांगलाच प्रतिसाद मिळालाय. आणि आता तर एकीकडे उद्धव ठाकरे एकीकडे राज ठाकरे असे हे 2 ठाकरे जे बॉम्ब आहेत ते बरसणार आहेत शिंदेच्या शिवसेनेवर, अजितदादांच्या राष्ट्रवादीवर आणि भाजपवर. त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष लागलंय की नेमकं हे काय बोलणार. त्यातच काही दिवसांपूर्वी बिनविरोध हा जो पॅटर्न भाजपने सुरू केला होता त्या पॅटर्न मध्ये असं होतं की आरोप केले गेले की 5-5 कोटी देऊन 2-2 कोटी देऊन उमेदवारांना मागे घ्यायला लावलं. आता भाजपने या प्रकरणी हात वर केलेले आमचा काही संबंध नाही. मात्र राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने त्यावेळी असं सांगितलं की आमच्याकडे ठाण्यातील कल्याण डोंबिवलीतील काही पुरावे आहेत. आज लाव रे तो व्हिडिओ या माध्यमातून कदाचित काही पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. आता हे पुरावे समोर आल्यानंतर निवडणूक आयोग काही करेल असं वाटत नाही. कारण निवडणूक आयोग हे जे सर्व 40 चोर आहेत जे राजकारणातले त्यांचे अलिबाबा कोण तर निवडणूक आयोग. त्यामुळे निवडणूक आयोगांकडनं फारशी अपेक्षा नाही. मात्र असं वाटतं की कदाचित जनतेला कळेल कशा पद्धतीने खरेदी विक्री केली जाते आणि कशा पद्धतीने बिनविरोध हा पॅटर्न निवडून येतो. आजचा काळ, आजचा दिवस हा निश्चितपणे मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यासाठी उत्सुकतेचा आणि तेवढाच उत्साहाचा आणि जल्लोषाचा असणार. कारण मुंबई सारख्या ठिकाणी शिवतीर्थावर हे 2 बंधू जवळपास 19 वर्षानंतर एकत्र येत आहेत. त्यामुळे डबल टोफ जी धडाडणार आहे, अनेक आरोप प्रत्यारोप आणि कशा पद्धतीने समाचार घेतला जाणार याची उत्सुकता संपूर्ण मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला आणि खास करून मनसैनिक आणि शिवसैनिक यांना असणार आहे. कारण जी भाषणं होणार आहेत ती इतरांची तर होतीलच, पण सगळ्या महाराष्ट्राचं जे लक्ष लागलंय ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. उद्धव ठाकरे तर नेहमीच्या शैलीमध्ये भाजप शिंदेची शिवसेनेचा समाचार तर घेणार आहे, परंतु राज ठाकरेंनी काही संकेत दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की मला जे काही बोलायचंय, जे काही पुरावे द्यायचे आहेत ते सर्व मी शिवतीर्थावर बोलणार, माझ्या सभेतून बोलणार. त्यामुळे 3 दिवस आधी राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कोणकोणते गौप्यस्फोट करणार, कोणते खुलासे करणार आणि भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात कोणते ठोस पुरावे देणार आणि कशा पद्धतीने त्यांची तोफ धडाडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जास्ती लांब नाही, आज संध्याकाळी 7 वाजता शिवतीर्थावर आपल्याला कळेल की या ठाकरे बंधूची तोफ नेमकी कोणत्या दिशेने आणि कोणावर बरसणार आहे आणि धडाडणार आहे. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.